नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण साहित्यिकांची संपूर्ण माहिती ही सिरीज सुरू केली होती आणि आज आपण त्यामध्ये विठ्ठल वाघ, संदीप खरे, अरुण कृष्णाजी कांबळे आणि राम शेवाळकर यांची साहित्यकृती पाहणार आहोत आणि त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी मराठीची बॅच आहे ती येत्या 15 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहेत पेपर 2 विषय मराठी याची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे आणि सोबतच पूर्ण 10ही युनिट्सचे पीडीएफ नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. आणि 20 अधिक टेस्ट सुद्धा मिळणार आहे पूर्ण अभ्यासक्रमावर आणि घटकनुसार सुद्धा. त्यामुळे नक्की या कोर्सचा फायदा घ्या आणि याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तिथे मराठी लिहायचं आहे माय कोर्सेस मध्ये आणि अशा पद्धतीचे 2 कोर्सेस तुमच्या समोर येतील. त्यामध्ये यूजीसी नेटसेट मराठी यावर जाऊन तुम्हाला पब्लिश कोर्स करायचा आहे आणि त्यानंतर कंटेंट मध्ये जाऊन बघा तुम्ही वीकली टेस्ट, एमएस सेट पेपर 1, नेटसेट पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स, हे सगळं तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यामुळे नक्की एकदा ऍप डाउनलोड करून बघा. चला, तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा पाहूया विठ्ठल वाघ. तर प्राचार्य डॉक्टर विठ्ठल भिकाजी वाघ हे त्यांचं पूर्ण नाव होतं आणि त्यांचा जन्म झालेला 1 जानेवारी 1945 ला. हे मराठीतील एक महत्वाचे कवी लेखक आहेत आणि ते मराठी हा विषय घेऊन एम ए PhD सुद्धा झालेले आहेत. ते अकोल्याच्या शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामधून प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले आहेत. ठीक आहे. तर डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या साहित्यकृती कोणत्या आहेत? तर तुम्हाला माहितीच असेल, अरे संसार संसार, पटकथा, गीतलेखन. तुम्ही ऐकलं असेल कदाचित हे गीत. या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. कपाशाची चंद्रफुले हा त्यांचा कविता संग्रह आहे. काज, दूरचित्रवाणी मालिका, पटकथा, संवाद लेखन सुद्धा आहे. नंतर काय या मातीत मातीत हे कविता संग्रह आहे आणि याला सुद्धा पारितोषिक मिळालंय आणि हे गाणं सुद्धा आहे, काय या मातीत मातीत तिफन चालते, है ना. गाव शिव जे आहे ते कविता संग्रह आहे आणि गोट्या, दूरचित्रवाणी मालिका, पटकथा, संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे. सोबत डेबू गाडगे बाबांच्या जीवनावर सुद्धा त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. सोबतच देविकानंद गोपाला चित्रपट त्यांनी गीते, पटकथा, संवाद लेखन याबद्दल त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सोबतच पंढरीच्या वाटेवर हे कविता संग्रह त्यांचा आहे. पाऊस पाणी कविता संग्रह आहे आणि या पुस्तकाला केशवसूत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि पारंपरिक वराडी म्हणी संग्रह संशोधनात्मक लिखाण त्यांचं आहे आणि वराडी म्हणीचा सर्वांगीण अभ्यास सुद्धा त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्यांचा PhDचा जो प्रबंध आहे तो या विषयावर त्यांचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पिपय्य हे कविता संग्रह आहे. त्यानंतर मणी कांचन हे जे आहे रूपांतरित ज्ञानेश्वरीतील 3,000 ओळींच्या मनीत रूपांतर त्यांनी केलेले आहे. नंतर रागू मैना हे चित्रपट आहे. पटकथा, संवाद लेखन त्यांनी केलेले आहे. वराड इतिहास व बोली संशोधनात्मक लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर वराडी म्हणी आणि लोकधर्म हे सुद्धा आहे त्यांचं. वराडी म्हणीतील वाङ्मयीन सौंदर्य संशोधनात्मक लिखाण आहे जे PhDचं, त्यामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. त्यानंतर ऋषभ सूक्त हे जे आहे ते कविता संग्रह आहे आणि शंभू महादेवाचा नवस जे चित्रपट आहे ते सुद्धा त्यांचं आहे आणि साय कविता संग्रह सुद्धा त्यांचा असणार आहे. त्यानंतर विठ्ठल वाघ यांची गाजलेली किती कोणती आहे मी तुम्हाला आताच सांगितलं, काळ्या मातीत मातीत तिफन चालते. आणि हे अभ्यासक्रमाला अभ्यासाला सुद्धा आहे आपल्या गोंडवाना युनिव्हर्सिटीला. त्यानंतर तो कुठला आहे ते चित्रपट, अरे संसार संसार या चित्रपट मधला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रसिद्ध सहकवी आपण ओळखतोच आहे यांना, संदीप खरे. यांचा जन्म 13 मे 1973 मध्ये झालेला आहे. प्रसिद्ध मराठी कवी आहेत, गायक आहेत आणि त्यांचे दिवस असे की आणि आयुष्यावर बोलू काही हे गीत संग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. तुम्ही कदाचित ऐकलं असेल आयुष्यावर बोलू काही. त्यानंतर सलील कुलकर्णी बरोबर त्यांनी बरेच गीत संग्रह प्रकाशित केले आहे आणि त्यांच्या व्यासपीठावर आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमामुळे ते सुरुवातीला प्रसिद्ध होतात आले. त्यानंतर त्या कार्यक्रमाच्या हजाराचा प्रयोग झालेले आहे, हाऊसफुल झालेले आहे. त्यानंतर त्यांनी आयुष्यावर बोलू काही हे बरोबरच कवी जे आहेत वैभव जोशी यांच्यासोबत इर्षाद या कवितेचा सुद्धा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. आणि संदीप यांनी दमलेल्या बाबांची कहाणी या मराठी चित्रपटातून प्रमुख भूमिका सुद्धा केलेली होती. ठीक आहे. तर संदीप खरे यांनी लिहिलेली संपादित केलेली पुस्तके आपण पाहूया. अगोबाई ढगोबाई हे बालसाहित्य आहे. त्यानंतर आरस पाणी निवडक सुधीर मोघे
यांचं त्यांनी संपादक केले संपादन आहे. कधी हे कधी ते हे कविता संग्रह त्यांचा आहे. तुझ्यावरच्या कविता हे खूप प्रसिद्ध आहे संदीप खरे यांच्या. खूप सुंदर कविता संग्रह आहे, तुम्ही एकदा नक्की वाचा. त्यानंतर नेणिवेची अक्षरे कविता संग्रह आहे. मी अन माझा आवाज हे सुद्धा कविता संग्रह आहे. मोणांची भाषांतरे हा एक उत्तम कविता संग्रह तुम्ही यांचा वाचू शकता. त्यानंतर सृजन हे त्याने एक संपादन केलेले आहे त्यांच्या काही काही कविता. ठीक आहे. त्यानंतर गीत संग्रह आहे त्यांचे. बघून घेऊया. दिवस असे की मी गातोय एक गाणे, कधी हे कधी ते, आयुष्यावर बोलू काही, ना मंजूर सांग सख्या रे, अगोबाई डगोबाई, डिपाडी डिबांग, डिपाडी डिपांग डिपाडी डिपांग ऐकलं असेल तुम्ही. दमलेल्या बाबांची कहाणी, हृदयामधले गाणे आणि संधी प्रकाश. ठीक आहे. आणि त्यांचे महत्वाचे कार्यक्रम कोणते आहेत? आयुष्यावर बोलू काही, कधीतरी वेडागत आणि इर्षाद. ठीक आहे. हे महत्वाचे काय आहेत त्यांचे कार्यक्रम आहेत. अजूनही सुरू असतात आयुष्यावर बोलू काही हे कार्यक्रम वगैरे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत अरुण कृष्णाजी कांबळे यांचं. त्यांचा जन्म आहे करंगली सांगली, 14 मार्च 1953 ला, आणि 20 डिसेंबर 2009 हे त्यांचं निधन झालेलं आहे. हे दलित चळवळीचे लढाऊ नेते होते. नामांतर लढा, मंडल आयोग, अंमलबजावणी पाठपुरा करणारे, बौद्धांना केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे म्हणून झटणारे अग्रणी नेते होते. ठीक आहे. आणि संशोधक व साहित्याचे गाडे अभ्यासक सुद्धा होते आहे. ठीक आहे. तर त्यांनी धर्मांतरांची भीमगर्जना, वाद संवाद हे साहित्य प्रकार, संशोधन, वैचारिक या पद्धतीने लिहिलेले आहेत. त्यानंतर चिवर नावाचा ललित साहित्य प्रकार त्यांनी लिहिलेला आहे. युग प्रवर्तक आंबेडकर हे वैचारिक साहित्य प्रकार आहे त्यांचं, 1995 साली लिहिलेलं आहे. नंतर रामायणातील संस्कृती संघर्ष हे सुद्धा त्यांनी 1982 आणि नंतरची आवृत्ती 1987 मध्ये म्हणजे आलेली आहे. नंतर चळवळीचे दिवस जे आहे ते आत्मकथन आहे, आशय प्रकाशनाचा, 1995 ला आलेला आहे. त्यानंतर अरुण कृष्णाजी कांबळे हे काव्यसंग्रह आहे त्यांचं, संकल्प प्रकाशन 1983 ला. नंतर मुद्रा हे सुद्धा काव्यसंग्रह आहे, 2010 ला आलेला आहे. त्यानंतर इतर कार्यलेखन आहे. आंबेडकर भारत हे अनियतकाल त्यांनी सुरू केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतापत्रातील लेखांचे केलेले संपादन आहे त्यांचे. त्यानंतर सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र या साप्ताहिकातून स्तंभलेखन केलेले आहे. प्राध्यापक अरुण कांबळे यांचे बनवेल येथे भाषण झालेले आहे. पंढरपूर येथे आहे, अमरावती आहे, परभणी आहे. ठीक आहे. त्यानंतर राम बाळकृष्ण शेवाळकर याबद्दल आपण जाणून घेऊया. 2 मार्च 1931 ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि 3 मे 2009 या निधन झालेलं आहे. हे मराठीतील लेखक कवी होते. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे आपण पुस्तके पाहून घेऊया. त्याने लिहिलेली अंगारा नावाचा त्यांनी कविता संग्रह लिहिलेला होता. अग्निमित्र नावाचा लेख संग्रह आहे. अमृतझरी नावाचा ललित साहित्य प्रकार आहे. असोशी नावाचा कविता संग्रह आहे. उजेडाची झाडे व्यक्तिवर्णन आहे. तारकांचे गाणे हे ललित आहे. त्रिदळ हे लेखसंग्रह आहे. दर्शन विनोबाचे हे व्यक्तिवर्णन आहे. देवांचे दिवे हे व्यक्तिवर्णन आहे. ध्यास शिखरे हे आत्मकथन त्यांनी लिहिलेलं आहे. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख हे त्यांचा गौरव ग्रंथ सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर पानियावरील मकरी आत्मकथन आहे. पूर्वेची प्रभा ललित लेखन आहे. प्रवास आणि सहवास व्यक्तिवर्णन आहे. प्रसन्नतेचा मुख कटाक्ष व्यक्तिवर्णन आहे. भावबंध व्यक्तिवर्णन आहे. महर्षी विनोबा चरित्र आहे. माझी दृष्टी माझी सृष्टी आत्मकथन आहे. माणिकाच्या वाता ललित आहे. मालविकानी मित्रम हे अनुवादित आहे. मूळ नाटक हे कालिदासांचे संस्कृत नाटक आहे. माहेरचे दिवस हे आत्मकथन आहे. मोरपीस हे व्यक्तिवर्णन आहे. रांगोळी हे आत्मकथन आहे. रामसेतू हे ललित आहे आणि रुचिभेद हे सुद्धा लेख संग्रह आहे. ठीक आहे. त्यानंतर रेघा नावाचं जे आहे हे कविता संग्रह यांचं आहे. वर्तुळ आणि क्षितिज हे व्यक्तिवर्णन आहे. विक्रम मोर्वशी हे जे आहे हे अनुवादित मूळ आहे. शिक्षकांचा धर्म हे शैक्षणिक आहे. शिक्षण यात्रा शैक्षणिक आहे. त्यानंतर श्रीवस्त अमृत दिवाळी अंक आहे. सामयोगी विनोबा चरित्र आहे. सोयरे लेख संग्रह आहे आणि स्नेह गोत्री हे आत्मकथन आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 4 साहित्यिकांची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. यामागचा यामागचा जो उद्देश आहे माझा तो असा आहे की आता नेट किंवा सेट मध्ये आपल्याला हे पुस्तक कोणाचे किंवा ही कादंबरी कोणाची, हे आत्मकथन कोणाचं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुमचा छान अभ्यास व्हावा म्हणून आपण ही सिरीज आणलेली आहे. आणि येत्या 15 सप्टेंबर पासून आपण मराठीची नवीन बॅच सुरू करतो आहोत. तर जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.